आजकाल जेव्हा लग्न ठरवण्याची वेळ येते ना, तेव्हा सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट काय पाहिली जाते? हम्म. हा खूपच कळीचा प्रश्न आहे खरं तर. हो ना, म्हणजे वरवर पाहता आपण बघतो की अनेक जण असे खूप आदर्श उत्तर देतात की स्वभाव आणि माणुसकी महत्वाची आहे. अगदी लोकांसमोर बोलायला ते छान वाटतं. हो, पण वास्तवात जेव्हा प्रत्यक्ष निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा मात्र अनेकदा बँकेतल्या आकड्यांवर आणि मिळकतीवरच आयुष्याचा पाया रचला जातो. नक्कीच. म्हणजे शेवटी तिथेच येऊन गाडी थांबते. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेमध्ये आपण एका अशा स्रोताची चर्चा करणार आहोत जो या सध्याच्या मानसिकतेला थेट आव्हान देतो. अच्छा, म्हणजे विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं जे लेखन आहे त्यावर आपण बोलणार आहोत. हो, बरोबर. विद्यावाचस्पती विद्यानंद यांचे विवाहाचा मूळ उद्देश या लेखनाचं आपण सविस्तर विश्लेषण करणार आहोत. ही चर्चा म्हणजे काही केवळ एका उपलब्ध मजकुराचं वाचन नाहीये. तर विवाह या गुंतागुंतीच्या संस्थेकडे बघण्याच्या सध्याच्या दृष्टिकोनावर प्रकाश टाकण्याचा आपला एक प्रयत्न आहे. अगदी बरोबर. आणि आज आपण हेच प्रामुख्याने समजून घेणार आहोत की विवाहाचा खरा पाया आर्थिक सुरक्षेवर उभा असावा की भावनिक जोडणीवर. हो, आणि या दोन्हीची गल्लत झाली तर काय होऊ शकतं? नक्कीच. कारण विद्यावाचस्पती विद्यानंद यांचं हे जे लेखन आहे ते विशेषतः लग्नातील पैशाचं महत्त्व आणि जोडीदाराची निवड या दोन गोष्टींमधील जो एक सतत चालणारा संघर्ष आहे ना, त्यावर खूप स्पष्ट भाष्य करतं. कारण आजच्या भौतिकवादी जगात या गोष्टी कशा मोजल्या जातात हे बघणं खरंच औत्सुक्याचं आहे. अगदी. पण हे सगळं विश्लेषण करताना पैशाचा विचार करण्यापूर्वी मुळात विवाह म्हणजे काय हे समजून घेणं सर्वात आधी गरजेचं आहे. हो, कारण पायात जर स्पष्ट नसेल तर पुढची समीकरणं जुळणारच नाहीत ना. बरोबर. आणि विद्यानंद यांनी विवाहाची जी व्याख्या मांडली आहे ती खूप लक्षवेधी आहे. त्यांच्या लेखनानुसार लग्न हा फक्त एक सामाजिक करार नाहीये. म्हणजे फक्त देवाणघेवाण नाहीये ती. अगदी. ती दोन मनांची, दोन भिन्न स्वभावांची आणि केवळ दोन व्यक्तींचीच नाही तर दोन कुटुंबांची सांगड आहे. ही एक सखोल भावनिक आणि आध्यात्मिक बांधिलकी आहे. त्यांच्या मते जेव्हा जोडीदार निवडण्याची वेळ येते ना, तेव्हा मनात येणारा पहिला प्रश्न हा समोरची व्यक्ती किती पैसे कमावते हा नसावा. अच्छा, मग कोणता प्रश्न असायला हवा? तर त्याऐवजी या व्यक्तीबरोबर उर्वरित आयुष्य शांततेने आणि समाधानाने घालवता येईल का हा प्रश्न केंद्रस्थानी असायला हवा. हे ऐकायला खरंच खूप छान वाटतं, पण मला वाटतं इथेच नेमका तो संघर्षाचा मुद्दा उभा राहतो. हां, कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा लेखक विवाहाला एक आध्यात्मिक बांधिलकी म्हणतात आणि त्याला सामाजिक करार मांडण्यास नकार देतात, तेव्हा त्यामागे नक्की काय तर्क असावा? कारण समाजाच्या दृष्टिकोनातून पाहता लग्न हे बऱ्याच अंशी एक करारासारखंच चालतं ना, जिथे दोन्ही बाजूंच्या काही अपेक्षा असतात आणि त्या पूर्ण झाल्या तरच गाडी पुढे जाते. बरोबर आहे तुमचा मुद्दा. मग ह्या कराराच्या मानसिकतेत आणि आध्यात्मिक बांधिलकीत नेमका फरक काय आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे. खरं तर हा फरक समजून घेणंच या लेखनाचा मुख्य गाभा आहे. असं बघ, सामाजिक करार हा मुळात अटींवर आणि फायद्या तोट्याच्या समीकरणांवर चालतो. हां, म्हणजे व्यावसायिक व्यवहारासारखं. अगदी. जेव्हा दोन व्यावसायिक एकमेकांसोबत करार करतात तेव्हा त्यांचा उद्देश स्वतःचा फायदा करून घेणं हा असतो. जेव्हा एखाद्या करारात एखाद्या पक्षाला मिळणारा फायदा बंद होतो तेव्हा तो करार मोडला जाण्याची शक्यता सर्वाधिक असते. नक्कीच, तिथे भावनांचा संबंध नसतो. हो, पण विवाह ही संस्था तशी चालू शकत नाही. आध्यात्मिक बांधिलकी म्हणजे समोरच्या व्यक्तीला स्वतःचाच एक भाग मांडणं. अच्छा. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा माणसाच्या स्वतःच्या हाताला किंवा पायाला दुखापत होते तेव्हा माणूस तो अवयव कापून फेकून देत नाही ना. नाही, आपण त्यावर उपचार करतो. अगदी बरोबर. कारण तो स्वतःचा भाग असतो. विवाहात जेव्हा दोन जीवनांची, दोन भिन्न प्रवृत्तींची एकरूपता होते तेव्हा ती अशाच प्रकारची बांधिलकी असते. म्हणजे सुखदुःखात सोबत राहणं. हो, एखाद्या व्यक्तीसोबत आयुष्य घालवण्याचा निर्णय घेणं म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या आजच्या सुस्थितीशी जोडलं जाणं नसतं तर भविष्यातील सर्व अनिश्चिततेशी जोडलं जाणं असतं. आणि म्हणूनच मिळकतीचा प्रश्न दुय्यम ठरतो का? नक्कीच. कारण मिळकतीचा प्रश्न हा केवळ एका आर्थिक सुरक्षेची खात्री मागतो, पण जीवनातील संकटांना, आजारपणांना किंवा अपयशाला सामोरं जाण्याची ताकद त्या पैशात नसते. ती ताकद त्या दोन मनांच्या एकरूपतेत असते. म्हणजे कराराच्या मानसिकतेतून आलेली नाती संकटाच्या वेळी सर्वात आधी तुटतात. अगदी. कारण तिथे तो मिळणारा फायदा संपलेला असतो. पण इथे माझ्या मनात एक व्यावहारिक प्रश्न निर्माण होतोय. विचारू शकता तुम्ही.
आजच्या काळात जिथे अगदी सकाळच्या चहापासून ते रात्रीच्या झोपेपर्यंत सर्व गोष्टी पैशावर चालतात, तिथे विवाहाला आर्थिक सुरक्षितेचा विचार न मानता केवळ एक भावनिक सांगड मानणं हे थोडं भाबडेपणाचं वाटत नाही का? हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे. कारण वास्तवात जे आयुष्य जगायचं असतं ना, तिथे महागाई आहे, घराचे हप्ते आहेत, मुलांचं शिक्षण आहे, वैद्यकीय खर्च आहेत. हो, अगदी रोजचे खर्च आहेत. मग अशा या अत्यंत निष्ठुर जगात जर एखाद्याने विवाहाकडे एक आर्थिक सुरक्षितेचा मार्ग म्हणून पाहिला आणि त्यानुसार निर्णय घेतला, तर त्यात नक्की चूक काय आहे? मी म्हणेन की हा आजच्या घडीला विचारला जाणारा सर्वात रास्त प्रश्न आहे. वरवर पाहता लेखकाचा दृष्टिकोन वास्तवापासून दूर जाणारा वाटू शकतो. हो ना? पण जर आपण या मजकुराचा सखोल विचार केला तर आपल्याला समजेल की विद्यानंद वास्तवाकडे अजिबात डोळेझाक करत नाहीयेत. अच्छा, म्हणजे त्यांनी पैशाचा विचार केलाय. हो, विवाहाचा निर्णय हा भावनिक गुंतवणुकीवर असावा असं जेव्हा ते म्हणतात, तेव्हा ते एका व्यक्तीशी लग्न करणं म्हणजे नेमकं काय याची यंत्रणा उलगडून सांगतात. एखाद्या व्यक्तीशी लग्न करणं म्हणजे केवळ त्या व्यक्तीच्या बाह्य रूपाशी किंवा नोकरीशी लग्न करणं नसतं. त्याच्यावर झालेल्या संस्कारांशी, त्याच्या विचारसरणीशी आणि कुटुंबाशी कायमस्वरूपी नातं जोडणं असतं. आणि यात सगळ्यात कळीचा मुद्दा कोणता आहे? यात सगळ्यात कळीचा मुद्दा आहे तो स्वीकाराचा. कोणतंही नातं तेव्हाच टिकतं जेव्हा त्यात गुण आणि दोष या दोन्ही गोष्टींचा मनापासून स्वीकार केलेला असतो. हो, हे महत्वाचं आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला केवळ त्याच्या आर्थिक क्षमतेच्या चष्म्यातून बघितलं जातं, तेव्हा कळत नकळत त्याचे दोष पैशाच्या पडद्याआड झाकण्याचा प्रयत्न होतो. किंवा मग त्या पैशाच्या मोबदल्यात ते दोष सहन करण्याची तयारी दाखवली जाते, नाही का? अगदी बरोबर. पण तो खऱ्या अर्थाने स्वीकार नसतो, ते एक प्रकारची तडजोड असते. खरा स्वीकार हा पूर्णपणे मानसिक असतो, जिथे जीवनातील सुख-दुःख समान पातळीवर वाटून नेण्याची तयारी असते. आणि पैशावर आधारित करारात ही हमी नसते. नक्कीच नसते. बरं, म्हणजे जर दोन मनांचं मिलन आणि स्वभावाचा स्वीकार हाच विवाहाचा मूळ गाभा आहे, तर मग पैशाची भूमिका काय? म्हणजे लेखकाने पैशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करायला सांगितले आहे का? कारण प्रेम असेल तर आपण फक्त हवेवर जगू अशा प्रकारचा हा रोमॅन्टिक पण अव्यवहार्य विचार आहे की ह्यात काही सखोल अर्थ दडलेला आहे? नाही. विद्यानंद इथे कुठेही असा अव्यवहार्य दावा करत नाहीत की पैसा महत्वाचा नाही. कारण संसाराचा गाढा हाकण्यासाठी पैसा तर लागणारच. अगदी. पैसा हा जीवनासाठी आवश्यक आहे आणि संसार सुरळीत चालण्यासाठी आर्थिक आधार लागतोच, हे ते ठामपणे नमूद करतात. अच्छा, मग त्यांची नेमकी भूमिका काय आहे? त्यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. धोका संसारात पैसा असल्यामुळे निर्माण होत नाही. धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा ते नातं केवळ आणि केवळ पैशावर आधारित असतं. म्हणजे ही ती धोक्याची घंटा आहे ज्याकडे त्यांनी लक्ष वेधलं आहे. बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल का की जेव्हा नात्यात माणसाच्या स्वभावापेक्षा त्याच्या मिळकतीला मोठं केलं जातं तेव्हा प्रॉब्लेम सुरू होतो? अगदी तसंच. जेव्हा एखादं नातं केवळ आर्थिक निकषांवर आधारित असतं तेव्हा तिथे एका माणसाला स्वीकारलं जात नसून त्याच्या बँक खात्यातील आकड्याला स्वीकारलं जात असतं. हे खूपच उथळ वाटतं ऐकायला. होला, विचार करा, एका सजीव, भावना असलेल्या माणसापेक्षा त्याच्या मिळकतीशी जोडलं जाणं किती पोकळ आहे. अशी नाती आतून खरी नसतात. ती फक्त एका व्यावहारिक पातळीवर टिकून असल्याचा आभास निर्माण करतात. जोवर तो पैसा येत राहतोय तोवर सगळं सुरळीत चालू आहे असं वाटतं. पण आतून त्यात कोणताही जिव्हाळा नसतो. अगदी. हा केवळ एक व्यवहार असतो जो परिस्थिती बदलली की कोलमडून पडतो. यावर ना माझ्या डोळ्यासमोर एक उत्तम सादृश्यता उभी राहते. कोणती? म्हणजे हे एखाद्या आलिशान इमारतीच्या बांधकामासारखं आहे. समजा एखाद्याने एक प्रचंड मोठा बंगला बांधला. अच्छा. त्या बंगल्याच्या जमिनीवर इटलीवरून आणलेला महागडा संगमरवर बसवला आहे. छतावर लाखो रुपयांचे झुंबर लावले आहेत. बाहेरून पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातील इतका तो बंगला भव्य आहे. एकदम चकाचक. हो, पण त्या बंगल्याचा जो मूळ पाया आहे ना, तो मात्र कच्च्या विटांचा आणि तडे गेलेला आहे. आता जोपर्यंत हवामान उत्तम आहे, ऊन छान पडलंय, तोपर्यंत तो संगमरवर आणि ते झुंबर खूप सुंदर दिसतात. बरोबर आहे. पण जेव्हा आयुष्यात वादळ येतं किंवा एखादा भूकंप होतो तेव्हा तो महागडा संगमरवर त्या घराला कोसळण्यापासून वाचवू शकत नाही. कारण घर झुंबरावर नाही तर पायावर उभं असतं. क्या बात आहे. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. हो ना. म्हणजे इथे तो संगमरवर आणि झुंबर म्हणजे पैसा किंवा आर्थिक स्थिती आहे
आणि तो पाया म्हणजे त्या व्यक्तीचा मूळ स्वभाव, त्याचे संस्कार आणि त्याची सहनशीलता आहे. अगदी तसंच. जर पायाच तडे गेलेला असेल तर बाहेरच्या पैशाच्या श्रीमंतीने संकटाच्या वेळी आयुष्याचा गाढा कसा सावरणार? हे उदाहरण या समस्येचं मूळ अगदी अचूकपणे समोर आणतं. हाच तो पायाचा तडा आहे ज्याबद्दल विद्यानंद इशारा देत आहेत. जेव्हा एखाद्या नात्यात फक्त तो बाहेरचा संगमरवर पाहिला जातो तेव्हा सुरुवातीची काही वर्ष सर्व काही छान वाटू शकतं. पैसा अनेक सुखसोयी विकत आणू शकतो आणि त्यामुळे खोटा सुरक्षिततेचा अनुभव मिळतो. हो, पण मानवी आयुष्य हे केवळ सुखसोयींवर चालत नाही. नक्कीच नाही. आयुष्यात संकटे अटळ आहेत. आजारपण येतं, कधी अपयश येतं, नोकरी जाऊ शकते किंवा जागतिक अर्थव्यवस्थेत मंदी येऊ शकते. हाच तो जीवनाचा भूकंप असतो. अगदी बरोबर. जेव्हा हा आर्थिक ओघ थांबतो तेव्हा केवळ पैशाच्या आधारावर उभा असलेलं नातं टिकण्याची शक्यता नगण्य असते, कारण त्या नात्याचा उद्देशच मुळी फायद्यावर उभा असतो. आणि जेव्हा फायदा संपतो तेव्हा नात्याचं औचित्यही संपतं. हो, पण या उलट जर व्यक्तीचा स्वभाव आणि त्याची मूल्ये पाहून नातं जोडलं असेल तर बाह्य परिस्थिती कितीही बदलली तरी ती व्यक्ती पाठीशी खंबीरपणे उभी राहते. म्हणजे पाया मजबूत असेल तर वरचं नुकसान झालं तरी घर कोसळत नाही. अगदी तसंच. हे खूप तर्कशुद्ध आहे. पैसा आवश्यक आहे पण तो विवाहाचा पाया नसावा. मग या दोन्हींचा समतोल कसा राखायचा? हा महत्वाचा भाग आहे. कारण व्यावहारिक जगात जगताना पैशाकडे पूर्णपणे पाठ फिरवता येत नाही आणि भावनिक सुरक्षिततेसाठी व्यक्तीच्या स्वभावाकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मग हा सुवर्णमध्य कसा साधायचा यावर मूळ मजकुरात काय मांडणी केली आहे? लेखकाने या दोन्ही घटकांचं अतिशय स्पष्टपणे वर्गीकरण करून एक सूत्र दिलं आहे. त्यांच्या मते विवाह संस्थेत व्यक्ती हा संसाराचा केंद्रबिंदू असला पाहिजे. केंद्रबिंदू. हो, आणि पैसा हा सहाय्यक घटक असला पाहिजे. केंद्रबिंदू म्हणजे ज्याच्यावर सर्व काही अवलंबून असतं, जो संपूर्ण रचनेचा गाभा असतो. आणि सहाय्यक घटक म्हणजे जो या केंद्रबिंदूला त्याचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी मदत करतो. अच्छा, म्हणजे पैशाने फक्त मदत करायची. हो, ही रचना नैसर्गिक आहे. पण जेव्हा या दोन गोष्टींची जागा बदलली जाते, म्हणजे पैशाला केंद्रबिंदू बनवलं जातं आणि व्यक्तीला सहाय्यक घटक मानलं जातं, तेव्हा संसाराचं संपूर्ण चक्रच बिघडून जातं. हे अधिक स्पष्ट करण्यासाठी मूळ मजकुरात ज्या दोन भिन्न परिस्थितींची तुलना केली आहे ना, त्याकडे आपण वळूया. नक्कीच. पहिली परिस्थिती अशी मांडली आहे की एका घरात भरपूर पैसा आहे, भौतिक सुखांची कोणतीही कमतरता नाही, पण त्या घरातल्या माणसांमध्ये एकमेकांबद्दल परस्पर सन्मान नाही, प्रेम नाही आणि जिव्हाळा नाही. लेखकाचं मत आहे की असा संसार अंतिमतः तुटतो किंवा फक्त एक कोरडा दिखावा म्हणून ओढत नेला जातो. अगदी वास्तव आहे. आणि दुसरी परिस्थिती अगदी उलट आहे. एखाद्या कुटुंबात पैसा कमी आहे, आर्थिक परिस्थिती बेताची आहे, पण त्या माणसांची मनं एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. त्यांच्यात आदर आणि निस्सीम प्रेम आहे. लेखकाच्या मते असा संसार खऱ्या अर्थाने सुखाचा आणि समाधानकारक होतो. या ज्या दोन परिस्थिती आहेत ना, त्या आपल्याला मानवी मानसशास्त्राची एक महत्वाची बाजू शिकवतात. सहाय्यक घटक कितीही मोठा असला तरी तो केंद्रबिंदूची जागा कधीच घेऊ शकत नाही. हो, हे अगदी खरंय. पहिल्या परिस्थितीत पैशाने घर मोठं होतं, सुखसोयी वाढतात, पण मानवी मेंदूला केवळ भौतिक साधनांनी कायमस्वरूपी समाधान मिळत नाही. माणसाला भावनिक आधाराची, ऐकून घेणाऱ्याची आणि समजून घेणाऱ्याची नितांत गरज असते. नक्कीच. जेव्हा घरात परस्पर सन्मान नसतो तेव्हा तिथे मानसिक शांतता नसते, आणि जिथे मानसिक शांतता नाही तिथे पैशाचा ढिगारा एका अर्थाने निरर्थक ठरतो. कारण तो मानसिक ताण कमी करू शकत नाही, उलट तो ताण वाढवतो. आणि दुसऱ्या परिस्थितीबद्दल काय सांगाल? दुसऱ्या परिस्थितीत भौतिक साधनं कमी असली तरी ते घट्ट जोडलेलं नातं एकमेकांना अशी एक मानसिक ताकद देतं जी कोणत्याही बाजारात विकत मिळत नाही. अगदी बरोबर. संकटाच्या वेळी हे एकमेकांबद्दलचं प्रेम माणसाला नैराश्यातून बाहेर काढतं आणि पुन्हा उभं राहण्याची प्रेरणा देतं. ही यंत्रणा पैशात नसते, ती माणसाच्या भावनिक जोडणीत असते. ही मांडणी पूर्णपणे मान्य केली तरी इथे माझ्या मनात एक थोडा तिरकस पण महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? आपण म्हणतोय की व्यक्तीचा स्वभाव महत्वाचा, पण माणसाचा स्वभावही वेळेनुसार, परिस्थितीनुसार किंवा वयानुसार बदलू शकतो ना? म्हणजे तारुण्यात असलेला एखादा माणूस पुढे जाऊन वेगळा वागू शकतो. मग जर माणसाचा स्वभावही बदलत असेल आणि पैसा तर वरखाली होतच असतो, तर या संपूर्ण समीकरणात नक्की शाश्वत काय आहे? खूपच विचार करायला लावणारा प्रश्न आहे हा. हो,
कारण आपण ज्याच्यावर विवाहाचा पाया रचत आहोत तो स्वभावही जर अस्थिर असू शकतो तर मग पैसालाच का दुय्यम लेखायचं? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला स्वभाव आणि मूल्य यातील फरकामध्ये मिळतं. माणसाच्या सवयी बदलू शकतात, आवडीनिवडी बदलू शकतात, पण इथे आपण ज्या स्वभावाबद्दल बोलत आहोत ना, ती माणसाची मूलभूत मूल्ये आहेत. अच्छा, म्हणजे कोर व्हॅल्यूज. हो, जसं की माणुसकी, आदर करण्याची वृत्ती, प्रामाणिकपणा आणि सहवेदना. ही मूलभूत मूल्य सहसा काळानुसार बदलत नाहीत. उलट ती वयानुसार अधिक प्रगल्भ होतात. हा फरक महत्वाचा आहे. आता पैशाच्या आणि व्यक्तीच्या शाश्वततेची तुलना करूया. मूळ मजकुरातील निष्कर्ष हा आहे की पैसा हा मूळ स्वभावच अस्थिर आहे. हो, ते तर आहेच. पैसा हा मुळात बाह्य जगावर अवलंबून असतो. तो आज आहे, उद्या खर्च होतो. एखाद्या जागतिक घटनेमुळे किंवा चुकीच्या निर्णयाने तो एका रात्रीत शून्यावर येऊ शकतो. पैशाची रचनाच मुळीच चढउताराची आहे. पण याउलट व्यक्तीची मूलभूत मूल्य ही आंतरिक असतात. ती बाजारातील मंदीमुळे संपत नाहीत. लेखकाने अतिशय सुंदर मांडले की जर एकदा योग्य व्यक्ती निवडली, जी मुळातून चांगली आहे, जिच्याकडे सहानुभूती आहे, तर त्या व्यक्तीसोबतचा प्रवास आनंददायी ठरतो. अगदी. सर्वात महत्त्वाचा फरक हा आहे की दुसऱ्याचं दुःख समजून घेण्याची, डोळ्यातील पाणी पुसण्याची किंवा यशात आनंदाने सहभागी होण्याची क्षमता बँक बॅलन्समध्ये नसते. ती माणसालाच जमते. हो, ती क्षमता केवळ आणि केवळ एका माणसात असते. म्हणूनच पैसा कितीही असला तरी तो रडू किंवा हसू शकत नाही. पण एक योग्य व्यक्ती प्रत्येक भावनेला साथ देऊ शकते. या सतत बदलणाऱ्या जगात जर काही शाश्वत शोधायचं असेल तर तेच चांगल्या माणसाच्या साथीमध्येच मिळतं. क्या बात है. सुखदुःख वाटून घेण्याची क्षमता पैशात नसते, ती माणसात असते. हे वाक्य मला वाटतं या संपूर्ण चर्चेचा अर्क आहे. अगदी बरोबर. आपण आता या सखोल चर्चेच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत. या संपूर्ण प्रवासात आपण सामाजिक कराराच्या मर्यादेपासून ते भावनिक गुंतवणुकीच्या खोलीपर्यंत आणि बाह्य श्रीमंतीपासून ते आतल्या भक्कम पायापर्यंत अनेक मुद्द्यांचा वेध घेतला. या सर्व विश्लेषणावरून एका अत्यंत महत्त्वाच्या अंतिम निष्कर्षापर्यंत आपण पोचतो, जिथे लेखकाने निर्णय घेणाऱ्यांना एक अत्यंत मर्मभेदी आणि थेट प्रश्न विचारला आहे. हो, तो प्रश्न असा आहे जो प्रत्येकाने कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी स्वतःला विचारला पाहिजे. विवाहाची निवड ही केवळ पैशाची नसून ती एका व्यक्तीची असावी, हे या विवेचनाचं सार आहे. काय आहे तो प्रश्न? लेखकाने दिलेला तो अंतिम प्रश्न असा आहे की मी समोरच्या व्यक्तीला निवडत आहे का, की ती व्यक्ती मिळवत असलेल्या पैशाला निवडत आहे? बापरे, खूपच थेट प्रश्न आहे हा. हो, कारण या एका प्रश्नात विवाहाचं पूर्ण भविष्य सामावलेलं आहे. जर या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर हे व्यक्ती असं असेल तरच ते नातं भविष्यात खऱ्या अर्थाने फुलतं आणि जीवनातील प्रत्येक वादळात टिकून राहतं. पण जर त्या प्रश्नाचं उत्तर पैसा असेल तर मात्र तो पाया आधीच पोखरलेला आहे, हे निश्चित. अगदी 100% खरंय. आणि जाता जाता या सखोल चर्चेतून एक वेगळाच विचार मनात येतो, जो मूळ मजकुराच्या कल्पनेला आजच्या आधुनिक युगात आणखी पुढे घेऊन जातो. अच्छा, कोणता विचार? म्हणजे विचार करा, आजच्या डिजिटल काळात जेव्हा जीवनसाथी शोधण्याची प्रक्रिया सुरू होते, तेव्हा वेगवेगळ्या मॅट्रिमोनी प्रोफाईल्सवर सर्वात आधी काय पाहिलं जातं? पगारच पाहिला जातो. बरोबर. तिथे पगाराचा आकडा हा सर्वात पहिला निकष किंवा फिल्टर म्हणून वापरला जातो. त्या आकड्याच्या आधारावरच ठरवलं जातं की समोरच्या व्यक्तीला भेटायचं की नाही. अगदी वास्तव आहे हे. यावरून असा एक प्रश्न उभा राहतो की जेव्हा असा पगाराचा आकडा पहिला निकष म्हणून वापरला जातो, तेव्हा कळत नकळत एका अत्यंत अस्थिर आणि सतत चढ उतार होणाऱ्या गोष्टीवर आपण आपल्या संपूर्ण आयुष्याचा पाया तर रचत नाहीये ना? हा खूप मोठा प्रश्न आहे. समजा उद्या अचानक आर्थिक स्थिती बदलली, जगाची अर्थव्यवस्था कोलमडली किंवा त्या व्यक्तीची नोकरी गेली, तर एका विशिष्ट आकड्यावर फिल्टर करून निवडलेलं हे नातं त्या आर्थिक संकटात खरोखरच टिकू शकेल का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. की पैशाचा तो सहाय्यक घटक ढासळल्यावर तो संपूर्ण केंद्रबिंदूच विस्कळीत होईल? हा असा प्रश्न आहे जो नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करेल. आपण ज्या गोष्टीला केंद्रबिंदू मानायला हवं तिथे एका अस्थिर घटकाला तर बसवलं नाहीये ना, याचा विचार आपण सर्वांनी करायला हवा. आजच्या या सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया अशाच एका विचार करायला लावणाऱ्या स्रोतासोबत.